अरे ती उपरी पोरगी आपलं घर नासवायला लागले, कळत नाही होय तुला? स्वीटे, मार की, मार. का थांबलंस? मार ना. त्या श्रावणीमुळं माझ्यावर हात उगारला शुभू. आता त्या श्रावणीला सोडतच नसतोय मी, तू बघच. जर मॅडमांविषयी एक शब्द जरी बोललीस ना तर लक्षात ठेव. ए स्वीटे, शुभू, अरे घरामध्ये आईची तब्येत बरी नाही, तुम्ही इथं काय भांडायलात रे? अपर्णा मॅडमचं फोन एवढं राहतं? हा मॅडम बोला की. हॅलो शुभू, अरे श्रावणी आत्ताच कुठेतरी निघून गेली आहे. एवढ्या रात्री? हो, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती निघून गेली. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी येतो. बरं ठीक आहे. अण्णा, मी येतो जरा. कुठं चाललायस तू? अरे मी काय विचारते, कुठं चाललायस तू? अरे सांग ना, कुणाचा फोन होता? ते श्रावणी मॅडम. श्रावणीचा फोन आलाय एवढ्या रातच्याला? का रे? विचार करा आत्या, एवढ्या रातच्याला त्या श्रावणीचं काय काम आहे ह्याच्याकडं? स्वीटे, शुभू, तिला काय बोलू नकोस आणि तू घराच्या बाहेर पाऊल बी टाकायचं नाही. अगं आई. तुला माझी शपथ आहे. आई, असं का करायला लागलेस? हे बघ, महत्वाचं काम आहे, मला जायला लागेल आणि तू शब्द नको घालू. नाही शुभू, आता तुला ठरवावंच लागेल. माझं ऐकायचं का त्या श्रावणीचं ऐकायचं? आता तूच ठरव, मी का ती श्रावणी? हे बघ आई, मला जावं लागेल. म्हणजे आता माझ्यापेक्षा ती महत्वाची वाटायला तर. अगं आई, असं नाहीये, मला तुम्ही दोघी बी महत्वाचे आहात. शुभू, आई जास्त महत्वाची असते काय? डॅडी, अगं तेच म्हणतोय मी, आईशी बरोबरी नाहीच होऊ शकत. माहिती आहे ना व, मग ऐक की आईचं. थांब इथं, नको जाऊस. हे बघ डॅडी, अगं मी माझं काम करतोय, मी माझी जबाबदारी पार पडतोय आणि त्यांचं मीठ खातोय का मी? असं संकटाच्या वेळी मी पाठ फिरून परत जाऊ? आई, हे बघ, मला एवढ्या रात्री फोन आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय. हे बघ, मला जायला लागेल. नाही शुभू, तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे ना ते आता कळू देच. आई, तू का हट्ट करायला लागलीस? अरे तू तरी का हट्ट करायला शुभू? आज मला बी कळू दे, या आईच्या मायेपेक्षा त्या श्रावणीची माया मोठी आहे का? आज फैसला होऊनच जाऊ दे. तू का अंत बघायला लागलीस? अरे तू तरी माझ्या काळजाला का घर पाडायलायस? मारुती राय, काय करू रे आता? त्या श्रावणीला भेटायला लई तळमळायलास नव. आता बघतोच मी तू इथनं कसा जातोस.